खूपच सुंदर. म्हणजे नक्कीच लक्षात येते की हे गोंदवल्याची आमटी आहे. गोंदवल्याच्या मंदिरामध्ये दर्शन घेतलंय आणि आमटीचा प्रसाद खातोय असं वाटतं. आता आमटी ही आमटी असती, गोंदवल्याची आमटी हा काय प्रकार आहे, ह्यात असं काय वेगळं आहे हेच मला बघायचं आहे. पण मला आत्ता उठून गोंदवलेला जाणं तरी शक्य नाही आहे. त्यामुळं जर तुम्ही पुण्यात असाल, तुम्हालाही हा व्हिडिओ बघून गोंदवल्याची आमटी खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही येऊ शकता पुण्यातल्या कोथरूड इथं असलेल्या फकट फूड्समध्ये. आता मी ट्राय करते गोंदवल्याची आमटी आणि गरमागरम वाफाळलेला भात. चला. ही आमटी करण्यामागचा उद्देश विकणं हा नाही आहे मुळात. खूपच सुंदर आहे. जी अनुभूती आहे ती फार निराळी आहे. आता हे फकट फूड्सचं मेन्यू कार्ड आहे, पण इथं तरी मला ती आमटी कुठंच नाही दिसत आहे. अरे यार, माझं म्हणणं असं असतं की मी एखाद्या हॉटेलमध्ये जर काहीतरी खायला गेले तर मी दिलेली ऑर्डर ही एका सेकंदात आली पाहिजे. मी नाही वाट बघू शकत. माझ्याकडे अजिबात पेशन्स नावाचा प्रकार नाही आहे. आणि बहुतेक माझीच ऑर्डर आहे. येते. आज मी आलेली आहे गोंदवल्याची आमटी खायला. आता आमटी ही आमटी असती, गोंदवल्याची आमटी हा काय प्रकार आहे, ह्यात असं काय वेगळं आहे हेच मला बघायचं आहे. आता गोंदवल्याच्या आमटीमागे खूप छान गोष्ट आहे बरं का. तर सातारा जिल्ह्यामध्ये गोंदवले नावाचे एक गाव आहे आणि त्या गावामध्ये गोंदवलेकर महाराज राहत होते. आणि त्यांच्या काळामध्ये जेव्हा दुष्काळ पडायचा तेव्हा तिथल्या लोकांना खायला प्यायला काहीच मिळायचं नाही. मग त्यांचे हाल व्हायचे. हे सगळं बघितल्यानंतर गोंदवलेकर महाराजांनी अन्न पुरवायला सुरुवात केली. मग त्यामध्ये भात असेल, बाजरीची भाकरी असेल, ही गोंदवल्याची आमटी असेल, तर ह्याला गोंदवल्याची आमटी म्हणतात. ह्या आमटीमध्ये मसाले असतात, चिंच गूळ आणि गोडसर अशी ही आमटी असती आणि त्याचं नाव पडलंय गोंदवल्याची आमटी. मग ही आमटी इतर आमटींपेक्षा कशी वेगळी आहे, याची अशी वेगळी काय चव आहे आणि लोकांना ही आमटी इतकी का आवडते. आणि मी अशी एक आख्यायिका सुद्धा ऐकलेली आहे की ही आमटी खाल्ल्यानंतर तिथल्या लोकांना चमत्कारिक अनुभव आलेले होते. ही एक गोष्ट आहे. तर आज मी आलेली आहे गोंदवल्याची आमटी खाण्यासाठी. ह्या आमटीमध्ये असं काय वेगळेपण आहे तेच मला बघायचं आहे. लोकांना ही आमटी इतकी का आवडते आणि प्रसादाची आमटी ही वेगळीच असते, म्हणजे त्यांना एक वेगळीच चव असते. तर बघूया ह्या गोंदवल्याच्या आमटीमध्ये असं काय खास आहे. मला आत्ता उठून गोंदवलेला जाणं तरी शक्य नाही आहे. त्यामुळं जर तुम्ही पुण्यात असाल, तुम्हालाही हा व्हिडिओ बघून गोंदवल्याची आमटी खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही येऊ शकता पुण्यातल्या कोथरूड इथं असलेल्या फकट फूड्समध्ये. आता मी ट्राय करते गोंदवल्याची आमटी आणि गरमागरम वाफाळलेला भात. चला. तर जी गोंदवल्याची आमटी मी तुम्हाला म्हणलेले होते ती आमटी आलेली आहे. तर हे लोणचं आहे आंब्याचं, चटपटीत दिसतंय. त्यानंतर ही आमटी आहे गोंदवल्याची. हा सुंदर, म्हणजे एकदम ही आमटी आल्या एकदम असं छान गोडसर गोड्या मसाल्याचा वास आला. फ्रेश अशी कोथिंबीर ह्या आमटीवरती त्यांनी दिलेली आहे. आणि हा असा गरमागरम वाफाचा भात आणि सुंदर अशी ही प्लेट. मी खास अजून एक वाटी गरमागरम ही गोंदवल्याची आमटी घेतलेली आहे आणि ही आमटी एक छान अशी एकजीव झाली आहे. म्हणजे बऱ्याच आमटीमध्ये अशी डाळ वेगळी असती, पाणी वेगळं होतं, असं नाही होत ह्या आमटीमध्ये. तर ही आमटी अशी छान याची डाळ एकजीव झालेली आहे. असं पाणी वेगळं आहे, डाळ वेगळी आहे, अजिबात प्रॉपर गोंदवलेला जशी आमटी मिळते तशी ही आमटी आहे. मस्त असा गोडा मसाला आहे, तो प्रॉपर गोंदवल्याला जो गोडा मसाला मिळतो, जो आमटीत महाप्रसादासाठी वापरला जातो, तोच मसाला या आमटीमध्ये वापरला जातो. त्यामुळं जर तुम्हाला गोंदवल्याला जायची इच्छा आहे पण ऑफिसमुळं जाता येत नाही, सुट्टी मिळत नाही आणि गोंदवल्याची आमटी खायची इच्छा असेल तर मला असं वाटतं फकट फूड्सला नक्की या, जे आहे पुण्यात कोथरूड. ही आमटी खाताना अजून एक महत्त्वाची गोष्ट मला जाणवली. याच्यामध्ये तूर डाळ आहे एकदम, म्हणजे ती अशी दाताखाली येत नाही, अगदी व्यवस्थित शिजलेली आहे. आणि त्याबरोबर सुंदर अशी फोडणी आहे. अजिबात फोडणी बऱ्याचदा घरातली करपती बघा, त्यामुळे मग आमटीला एक उग्रपणा येतो. अजिबात नाही. सुंदर महाप्रसादाला जी गोंदवल्याला आमटी मिळते सेम तशी आमटी आहे. ना जास्त पातळ आहे ना जास्त घट्ट आहे, अगदी परफेक्ट, काय म्हणतो आपण त्याला, अगदी परफेक्ट आमटी इथं जमलेली आहे. आणि काय बोलायचं, आणि काही काही पदार्थ असतात जे फक्त खायचे असतात, त्यांच्याबद्दल काय नाही बोलणं.
मला खाताना अशी लोक लागतात जी स्वतः खूप जास्त फुडी आहेत, ज्यांना खूप वेगवेगळ्या चवी चाखून बघायला आवडतात. आणि माझ्याबरोबर आहेत फक्कड फूड्सचे अंबर कर्वे सर. सर तुमच्या रेस्टॉरंटमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद एवढा आदर बहुमान दिल्याबद्दल. सर, गोंदवल्याची आमटी इथं मिळती. म्हणजे आता तुम्ही मला सांगितलं, मी तुमच्या ओळखीची आहे म्हणून मला कळालं की इथं गोंदवल्याची आमटी मिळती. पण बरीच लोक अशी आहेत ज्यांना गोंदवल्याच्या आमटीबद्दल माहिती असतं, पण ते गोंदवल्याला नाही जाऊ शकत. ते पुण्यात राहतात, पुण्यात येऊन फक्कड फूड्समध्ये गोंदवल्याची आमटी मिळते. तर मग तुम्ही मेन्यू कार्डमध्ये का नाही लिहिली ही आमटी? ही आमटी करण्यामागचा उद्देश विकणं हा नाही आहे मुळात. ही श्रद्धेने करतो. दत्त संप्रदाय आणि गोंदवलेकर महाराजांवर माझी स्वतःची श्रद्धा आहे. गजानन महाराजांनी एवढंच मी गोंदवलेकर महाराजांनी मानतो. तर त्यांची आपण एक स्मरण गुरुवारचं करावं म्हणून दर गुरुवारी आमटी करतो. त्यात असा उद्देश काही नाही आहे. विकणं हा त्याच्या मागचा ऑब्जेक्टिव्हच नाही. लोकांनी खावं, महाराजांच्या भक्तांनी आवर्जून यावं. रोजच्या जेवणाबरोबर वरण आणि बाकीच्या आमटी ऐवजी गुरुवारची ही आमटी करतो. आत्ता तरी एकच दिवस करतो आठवड्यातनं. हळूहळू अजून जास्ती काही दिवस पण करू. पण आमच्या इथे कसं रेस्टॉरंट आहे ना, लोकांना व्हरायटी पण लागते. रोज जेवायला येणारे लोक असतात, तर त्यांना व्हरायटी देताना कधी कधी कांदा घालून करतो, कधी कधी मूग डाळीची करतो, कधी कधी मिक्स करतो, कधी कधी फक्त तूर डाळीची करतो. तर ही आमटी आज गुरुवारी स्पेशल गोंदवल्याचीच आमटी करतो. ओके. पण सर, बऱ्याचदा असं लोकांना वाटतं ना की तिथल्या आमटीसारखी अशीच आमटी झाली पाहिजे. तर तिथलं असं काय सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे जे तुम्ही ह्या आमटीत असतंच घालतात? आमचा मसाला, बाकी मसाले आमचे सगळे स्वतःचे असतात, पण या आमटीचा मसाला आम्ही गोंदवल्यावरनं जाणतो. आणि तो मसाला घालूनच आमच्या पद्धतीने गोंदवल्याच्या जवळपास जाईल. प्रसादाशी आमची तुलना होणार नाही. महाराजांच्या मंदिरातला प्रसाद, मठातला प्रसाद जो असेल तो अद्वितीय असा असतो. आम्ही त्याच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न करतो, फक्त तो श्रद्धेने करतो. खूपच सुंदर. म्हणजे नक्कीच लक्षात येते की हे गोंदवल्याचीच आमटी आहे. आणि त्याच्यात त्यांचं स्वतःचा भाव आणि भक्ती दोन्ही असल्यामुळे या आमटीला खरोखर श्रद्धेची आणि भक्तीची चव आहे. खूपच सुंदर आहे. नक्कीच. नाही ना. हो, आता इथला मसालाच घेऊन जायला पाहिजे आम्हाला. त्याशिवाय आमची अशी चविष्ट आमटी नाही होणार. गोंदवल्याच्या मंदिरामध्ये दर्शन घेऊन घेतलंय आणि आमटीचा प्रसाद खातोय असं वाटतं. ही अनुभूती आहे, ही फार निराळी आहे आणि ही प्रासादिक आहे. सगळं जेवण झाल्यानंतर जर काही महत्वाचं असेल तर ते असतं ताक. ताक प्यायल्याशिवाय जेवण पूर्ण झालंय असं वाटतच नाही. आणि आज मी फक्कड फूड्समध्ये आली आहे आणि खास ताक इथं कसं बनतं, अगदी रेडीमेड नाही आहे, समोर माझ्या बनवून ताक मला मिळणार आहे. एकच मिनिट. अंबर कर्वे सर ताक बनवत अरे काय बनवतं, घुसळलेलं आतमध्ये असतं. मी फक्त हे मिक्स करून देते बस. तुला साखर थोडीशी. हा, हे काय आहे? जिरं. ताकामध्ये साखर, जिरं. काही याची खूप फॅन्टास्टिक काही रेसिपी नाही, काही नाही. तर मला स्वतःला खूप छान असं आदमोऱ्या दह्याचं लावलेलं गोड ताक आवडतं. मीठ. आणि ते जरी असेल तरी फॉर एक्स्ट्रा टेस्ट जिरा पावडर, हिंग, थोडंसं मीठ, किंचित डॅश साखर अशी असलेली ही ताक छान मिक्स करून मस्त ताक छान टेम्परेचरला मॅच होईल असेल. म्हणजे फार गार नाही प्यायचं ताक. बाहेर जाऊन जर घरगुती ताक मिळालं मस्त घुसळलेलं, ना ह्यामध्ये काही ऍड आहे ना काही भेसळ आहे, स्वच्छ सुंदर पांढरं शुभ्र ताकानं आज मी शेवट केलेला आहे. पुढच्या एपिसोडमध्ये आपण पुढचं नवीन फूड एक्सप्लोअर करूया. पण तोपर्यंत सबस्क्राईब करा.